म्हणजे योग्य स्थान त्याला देता येत नाही यात खंत वाटते मला मनापासून। तर आपण सर्वांनी संघटित होऊ, एकत्रित होऊ आणि मोठ्या प्रमाणात त्या गोष्टीचा लढा देऊ एवढंच बोलून मी थांबतो। जय भीम सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद। उपस्थित सर्व मान्यवर मी थोडं भावनिक तुम्हाला साथ घालतोय, साथ याच्यासाठी घालतोय की आपण वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभा आपण एकमेकाच्या हाताचे हात घालून आपण लढलं पाहिजे। कांबोडी शहरामध्ये आपलं कार्यालय आहे वंचित बहुजन आघाडीचं विहाराच्या पाठीमागे, आणि आपण सर्व जसं भीमराव साहेब आहेत, बाळासाहेब आंबेडकर आहेत, दोघं भाऊ एकत्र राहिलेले आहेत। आजच्या ही अनोखी घटना आहे, अनोखं आंदोलन आहे दोन्ही भावांचं। आज ऐतिहासिक घटना आहे, लक्षात घ्या। तरी आपण मी तुम्हाला साथ घालेन की जेव्हा जेव्हा अन्याय अत्याचार होईल कांबोडी शहरामध्ये आपण असंच एकत्र येऊया आणि हे आंदोलन जोरात त्याला कोणी अन्याय अत्याचार करणारा असू द्या त्याला आपण न्याय देण्याचं काम करूया अशी मी आपल्याला भावनिक साथ घालतो। आणि यानंतर आपण या ठिकाणी एक मी घोषणा देईन, जोरदार घोषणा माझ्या पाठी द्या। कीर्तनताईने विनंती करतो, कळबुलीवाला त्यांनी 2 शब्द बोलाय। कीर्तनताई ओके या। दुःखाचे मूळ शोधा म्हणजे सुखाचा मार्ग सांगते, हा विश्वाला संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्री व दलित उद्धारक महात्मा ज्योतिबा फुले, भारतीय समाज क्रांतीच्या जननी सावित्रीमाई फुले, माता रमाई, माता भीमाई, महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, माँसाहेब जिजाऊ यांच्या विचारांना त्रिवार अभिवादन। जपलेल्या सर्व बंधू भगिनींना माझा मैत्रीपूर्ण जय। प्रथमतः भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीचे मी आभार व्यक्त करते, कारण पहिला मोर्चा त्यांनी अलिबागला नेलेला आहे आणि एवढ्या उन्हातानामध्ये माझे बंधू भगिनी तिथं गेल्या होत्या म्हणून पहिल्यांदा मी त्यांचे आभार मानते। आता बऱ्याच जणांनी सांगितलं असेल की बौद्धगयेची स्थिती काय आहे। 1891ला पहिल्यांदा अनागारिक धम्मपाल यांनी आंदोलन सुरू केले होते। 8 एप्रिल 1895ला पहिली नोंद झाली होती, परंतु ते सतत आंदोलन करत राहिले, त्याला न्याय मिळाला नव्हता। आजपर्यंत ही परिस्थिती का अशी राहिली याचा विचार केला तर 1891ला पहिल्यांदा आंदोलन घडलं आणि 1891ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म होतो आणि त्यानंतर संपूर्ण विश्वाचा अभ्यास करून बाबासाहेब गौतम बुद्धांचा धम्म स्वीकारतात। इतर धम्म बाबासाहेबांना बोलवत होते, पण बाबासाहेब आम्हाला बौद्ध धम्माकडे घेऊन गेले। ही सगळ्यात मोठी बाब होती, कारण तसा तो धम्म समता स्वातंत्र्य बंधुत्वावर आधारित असणाऱ्या या धम्माला आज 100 वर्ष झाली तरी आम्हाला महाज्ञान मिळत। ही फार मोठी शोकांतिका आहे, कारण आमच्या देशाचे पंतप्रधान जेव्हा भारतात जातात तेव्हा ते सांगतात की आम्ही बुद्धभूमीकडून आलो, तिथं गेल्यानंतर त्यांना जर काय दिलं जात असेल तर ते त्रिपिटक आहे। याचा जर गौरव होत असेल तर महाबोधी विहार आम्हाला का मिळत नाही, यासाठी आम्ही संघर्ष करणं गरजेचं आहे, पण तो आमचा संघर्ष शांततेच्या मार्गाने असेल हेही आम्ही लोकांना दाखवून दिलेलं आहे। केवळ आम्ही नावाने बौद्ध नाही आहोत तर आम्ही कृतीने बौद्ध आहोत हे सुद्धा लोकांना कळालेलं आहे। आज हा प्रश्न आंतरराष्ट्रीय पदावर गेलेला आहे, तिथून सगळे लोक येतात तर आम्ही जेव्हा इथून बोलू तेव्हा लोकांना समजेल की हे विहार यांना देणं गरजेचं आहे। कारण वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभा या दोन्ही संघटनांच्या विद्यमाने या दोन्ही संघटनांचे सन्माननीय राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभा या सभेचे कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव साहेब आंबेडकर यांनी आदेश दिल्याप्रमाणे आपण या ठिकाणी बिहार येथील ऐतिहासिक बोधगया विहार हे ब्राह्मणांनी आपल्या ताब्यात घेतलेलं आहे। गेल्या अनेक वर्षापासून हे ऐतिहासिक बुद्ध विहार ब्राह्मणांनी आपल्या कब्जामध्ये घेतलेलं आहे। या बुद्ध विहारासंदर्भात अनेक पुरावे आज वंचित बहुजन आघाडी कांबोडी शहर आणि भारतीय बौद्ध महासभा कांबोडी शहर या दोन्ही संघटनांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी बिहार राज्यामधील ऐतिहासिक बौद्ध
गया विहार जे आहे ते ब्राह्मणांनी आपल्या ताब्यामध्ये घेतलेलं आहे. त्या विरोधामध्ये संपूर्ण देशामध्ये, संपूर्ण राज्यामध्ये, आंतरराष्ट्रीय पातळीवरती या संपूर्ण विहाराला पाठिंबा मिळत आहे. आणि त्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने आणि भारतीय बौद्ध सभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण देशामध्ये आंदोलन उभारलं जात आहे. या जो कब्जा केलेल्या ब्राह्मणाने आपल्या बौद्ध विहारावरती तो ताबा हटवण्यासाठी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून महामहिम राष्ट्रपती, देशाचे पंतप्रधान, विरोधी पक्ष नेता आणि अन्य सर्व घटनात्मक पदाधिकाऱ्यांना, जे नेते आहेत आपले राष्ट्रीय पातळीवरती, त्यांना आपण निवेदन मेलद्वारे केलेलं आहे. आणि हा आपला आवाज, आपल्या बौद्धांचा आवाज संपूर्ण महाराष्ट्रातून देशभरामध्ये पसरलेला आहे. त्या ठिकाणी लाखो बंधेची आंदोलनं थांबलेलं आहेत. तरी आपण या ठिकाणी आपल्या कांबोड शहराच्या वतीनं वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध सभेच्या माध्यमातून आधी आपण आंदोलन उभारलेलं आहे. त्याला आपण चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला. अशाच आपण एकत्र राहूया आणि कांबोड शहरामध्ये, अन्य महाराष्ट्रामध्ये जे जे आंदोलनं होतील, जे जे अन्याय अत्याचार होतील, त्या अन्याय अत्याचाराला चांगला मोठ्या प्रमाणात मुकाबला करूया अशी मी आशा बाळगतो. आणि सर्वांचे आभार व्यक्त करून, ज्येष्ठ नागरिक असतील, आदरणीय महिला वर्ग असेल, आदरणीय युवा वर्ग असेल, सर्वांचे आभार व्यक्त करून मी माझी 2 शब्द पूर्ण करतो. जय भीम. आज वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध सभा या दोन्ही संघटनांच्या वतीने आज आंदोलन घेण्यात आलं कांबोड पोलीस समोर. त्या ठिकाणी सर्वांनी उपस्थित दर्शवले आणि आपली जी न्याय मागणी आहे, जी कायदेशीर मागणी आहे, त्याचं निवेदन आपण कांबोड पोलीस ठाण्याच्या कर्तव्य तत्पर वरिष्ठ पोलीस निरीक्षक आमच्या विमलताई बिडवे यांनी या ठिकाणी निवेदन स्वीकारलेलं आहे. आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की या निवेदन आम्ही तुम्हाला हे प्रशासकीय लेवलला पुढे फॉरवर्ड करू. आणि त्यांचं या शब्दप्रयोगामुळे आम्ही त्यांचं कांबोड शहराच्या वतीनं आम्ही त्यांचं आभार व्यक्त करतो. थँक्यू. चला